दुपारी काय खायचं हे जर टेन्शन असेल तर आज तुमचं टेन्शन दूर होणार आहे, कारण आज मी बनवणार आहे 2 मस्त लाल टोमॅटोजपासून नॅचोस। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। 2 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तर आपण याला बारीक कट करून घेऊया। थोडासा मोठं कट केलं तरीही चालेल, कारण आपण याला वाटून घेणार आहोत, याची प्युरी बनवणार आहोत। अशा पद्धतीने आपलं टोमॅटोचं कटिंग झालेलं आहे, तर याची छान आपण प्युरी बनवून घेऊया। पद्धतीने छान अशी प्युरी तयार झालेली आहे। याला आपण आता एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेणार आहोत। 2 चमचे लाल तिखट, मी कोल्हापुरी चटणी वापरलेली आहे, थोडीशी हळद पावडर आणि थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, 1 वाटी गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ। याला आता आपण छान एकजीव करून घेणार आहोत। पाणी न घालता छान असं मळून घ्यायचं आहे। मी येथे 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता। माझी वाटी थोडी मोठी होती, त्यामुळे मी 1च वाटी घातलेला आहे। जर छोटी वाटी घेतली तर तुम्ही 2 वाट्या घ्या, किंवा तसं जर जमत नसेल तर आपलं एक घट्ट अशी कणिक मळता येईल। आपण जशी चपातीला बनवतो ना, तशा पद्धतीची घट्ट अशी कणिक मळेल, त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ घाला। खूपच इझी आणि क्विक स्नॅकची रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चहासोबत तर भन्नाटच। पिठाची कणिक आपली मळून झालेली आहे। यामध्ये तुम्हाला काही टोमॅटोचे तुकडे दिसत असतील, तर मला अशा पद्धतीने हे आवडतात, त्यामुळे मी मोठी, मला जर फाईन पेस्ट बनवायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता, प्युरी गाळूनही घेऊ शकता। जसं तेल टाकून कणिक आपण मऊ करून घेतलेली आहे। कढईमध्ये तळण्यापुरतं तेल आपण घेणार आहोत। हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, छान असा गोळा तयार करून घेऊया। याला ठेवायची गरज नाही आहे पिठाला रेस्टसाठी, कारण चपातीचं कणिक तुम्हाला माहिती आहे लगेच पातळ होऊन जातं, त्यापेक्षा लगेच पटकन बनवून घ्यायचं। येथे थोडंसं गव्हाचं पीठ लावण्यासाठी घेतलेलं आहे। या पद्धतीने आपल्या लाटून झालेलं आहे, तर यावरती आपण फोकने असं थोडंसं छिद्र पाडून घ्यायचे आहेत। करण्याचं कारण आहे की एअर रिलीज होते आणि मग फुगणार नाहीत आणि ते स्ट्रॉंग असे कडक होतील, क्रिस्पी बनतील, तर हे स्किप करू नका, तर मग तळताना ते फुगतील आणि मग थोड्या वेळाने सॉफ्ट होतात पुरीसारखे। तर हे झाल्यानंतर लगेचच आपण याची कटिंग करून घेणार आहोत। तुम्हाला जर पटकन बनवायचे असतील तर शंकरपाळीसारखे तुम्ही बनवू शकता कटिंग करून। मी थोडं याला बिंगो मॅड अँगलसारखं ट्रायंगल शेप देणार आहे, तर याच्या कडा काढून याचा आयताकृती करून घेतलेली आहे। तर या पद्धतीने वर्टिकल आपण उभ्या पद्धतीने याला कटिंग करून घेणार आहोत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एखादं टोपण घेऊन गोल शेप ही देऊ शकता। शेवटी टेस्टच महत्त्वाची आहे आकारापेक्षा। हे तुम्ही पाहू शकता किती इझिली रिमूव्ह होत आहे
आणि हे चिकटतही नाही आहे. त्यामुळे आपलं काम एकदम इझी आहे. सुपर फास्टमध्ये आपले नॅचोस तयार होतील. तर आता हे एकावर एक अशी आपण लावून घेणार आहोत. तर या पद्धतीने पाहू शकता आपली पहिली बॅच फ्राईंगसाठी रेडी आहे. तर आपण याला आता तळून घेणार आहोत. मी डायरेक्ट सगळे घातले तरीही चालतील, कारण हे एकमेकांना अगदी चिटकत नाही. मीडियम फ्लेमवरती 5 ते 10 मिनटं याला फ्राय करून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर लगेच झारे लावू नका. त्या वेळानंतर असं तुम्ही त्याला वरखाली करून घेऊ शकता. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की हे एकमेकांना अजिबात चिकटलेले नाही आहेत, एकदम सुटे झालेले आहेत. तर आपलं काम यामुळे खूप इझी होतं आणि हे पटकन लगेचच तयार होतात. थोडासा हलकासा असा ब्राऊन कलरमध्ये रंग चेंज झाल्यानंतर लगेचच काढून घेणार आहोत, नाहीतर हे काढल्यानंतर आणखीन डार्क कलरमध्ये त्याचं रूपांतर होतं. तुम्हाला खरपूस खमंग टेस्ट हवी असेल तर थोडंसं आणखीन ब्राऊन शेडवरती तुम्ही काढू शकता. आता बाकीच्या उरलेल्या पिठाचेही आपण तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता की लाटून झाल्यानंतर, आकार देऊन झाल्यानंतरही तुम्ही अशा पद्धतीने कोमिंग करू शकता. मी याला थोडं शंकरपाळीसारखं टेक्स्चर देऊन तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने तुम्ही असं कटिंग करून घेऊ शकता. तर लगेचच सगळ्या बॅचेसही आपण तळून घेणार आहोत. पद्धतीने तळायचं आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही सर्व बॅचेस तळून घ्या. तुम्हाला 100% गॅरंटी सांगते की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला फावला वेळ मिळेल, आयता वेळ मिळेल, त्यावेळेत तुम्ही ही नक्की बनवून खाणार आहात. इतकी टेस्टी ही रेसिपी लागते. व्हिडिओला एकदा लाईक करायचं राहून गेलेलं असेल तर कृपया लाईक करून घ्या. त्याचा क्रिस्प तुम्ही पाहू शकता. काढल्यानंतर लगेचच तुम्हाला दाखवत आहे. थोड्या वेळानंतर तर हे आणखीन क्रिस्पी होतात. तर मात्र आता आपला मेन इन्ग्रेडियंट आहे पेरी पेरी मसाला. पेरी पेरी मसाला घातल्यानंतर याची चव द्विगुणित होते. छान मिक्स करून घ्या. चीज खाण्यासाठी तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.